सर्वप्रथम एरंडोल शहरातील सर्व मान्यवर पत्रकारांचे अभिनंदन व स्वागत। आज सर्वप्रथम माझं नाव मी तुम्हाला सांगतो, अनिल बाबूलाल महाजन। माझं मूळ गाव हे एरंडोल तालुक्यामध्ये मस्सावत नागदुली। आम्ही प्रॉपर मस्सावत नागदुलीचे आहे, परंतु पाचोऱ्याला आमचे वडील पहिल्यापासून स्थायिक असल्यामुळे आम्ही पाचोऱ्याला राहिलो आहे आणि व्यवसाय निमित्त मी मुंबईला असतो, पण गावाशी नातं आपलं कंटिन्यू आहे। तर याच्यामध्ये माळी समाजाचं महाराष्ट्र माळी समाज महासंघाचं मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि माळी समाजाचं ओबीसी बहुजन समाजाचं मी राज्यभर काम करतो। राज्यभर जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून सामाजिक संघटनांचे प्रत्येक ठिकाणी माझे मेळावे वगैरे झालेले आहेत आणि 2008 पासून आदरणीय विद्यमान आमदार माजी मंत्री नाथाभाऊ खडसे यांच्या संपर्कात मी आहे 2008 पासून। तर नाथाभाऊंना मी आमचे राजकीय गुरुच मानतो। तर नाथाभाऊंसोबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये आम्ही प्रवेश केला आणि तेव्हापासून भाऊंबरोबरच आहे। तर आता एरंडोल विधानसभेसाठी पक्षामध्ये मी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केलेला आहे। यामध्ये थोडी सामाजिक एंगल आहे की मी ज्या समाजात जन्माला आलेलो आहे त्या समाजाचं इथं बऱ्यापैकी समाज बांधव आहे, त्यांचाही विकास करायचा आहे। ओबीसीचे लोक आहेत, बहुजनांचे लोक आहेत, काही गरजवंत मराठा समाजाचे लोक आहेत, जे चांगले मित्र परिवार आहेत, त्यांनाही आपल्याला सोबत घ्यायचं आहे। तर यासाठी आपण ह्या विधानसभेची मागणी केलेली आहे पक्षामध्ये की मला तुम्ही उमेदवारी द्यावी आणि पक्षाने मला का उमेदवारी द्यावी हे पक्षाला मी पटवून दिलेलं आहे। आदरणीय आमचे जयंत पाटील साहेब असतील, आमचे श्रद्धास्थान शरद पवार साहेब आहेत, नाथाभाऊ आहेत, त्यांना सर्वांना मी माझ्या नेत्यांना पटवून दिलं आहे की मी राज्यभर माळी समाजाचं काम करतो, ओबीसीचं काम करतो। मला जर एरंडोल पारोडा विधानसभेचं जर तुम्ही पक्षाची उमेदवारी दिली, मदत केली, तर राज्यभरामध्ये ओबीसी बहुजन समाजाचं माळी समाजाचं मतदान आपल्या पक्षाला मिळेल की मी राज्याचं नेतृत्व करतो म्हणून माझ्या संघटनेचे प्रत्येक मतदारसंघात हा निर्णायकारक समाज आहे, तर ती मदत होईल हे त्यांना पटवून दिलं आहे। आणि दुसरा विषय की खडसे साहेब जे आहेत, नाथाभाऊ जे आहेत, त्यांनी राजकीय पालकत्व माझं स्वीकारलेलं आहे। नाथाभाऊंनी मला सांगितलेलं आहे की कामाला लागा, पक्षाने सांगितलं की मतदारसंघात जावा आणि पत्रकार परिषद घ्यावा आणि तुम्ही कामाला लागा। आणि ऑलरेडी मी एरंडोल पारोड्यामध्ये पहिलेही काम केलेलं आहे, काम केलेलं असताना अनेक ठिकाणी माझे पारोड्यात मेळावे झाले, एरंडोलमध्ये मेळावे झाले आणि मी कंटिन्यू लोकांच्या संपर्कामध्ये इथं आहे। त्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद म्हणजे की मी इच्छुक म्हणून उमेदवारी जाहीर करण्यासाठी लोकांना ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि हा जो मतदारसंघ आहे हा विकासापासून दुर्लक्षित मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांनी कुठलंही काही काम केलेलं नाही। तर त्यामुळे एक मोजके जे म्हणजे आजच्या पत्रकार परिषद फक्त एक ठराविक पॉईंट फक्त मी पत्रकारांच्या लक्षात आणून देतो की मी थोडीशी त्याची माहिती घेतलेली आहे। एरंडोल तालुक्यामध्ये राजकारण करत असताना पूर्वीपासून एरंडोल तालुका हा एरंडोलीसाठी दिल्लीपर्यंत प्रसिद्ध होता, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। परंतु पारोड्यातील पुढाऱ्यांनी एंट्री केल्यानंतर गलिच्छ राजकारण इथे सुरू केले। एरंडोल येथील जे राजकारणी विविध पक्षात गुणी गोविंदाने नांदत होते, या पारोड्यातील पुढाऱ्यांनी ह्या एरंडोलमध्ये गावागावात भाऊबंदकीमध्ये भांडण लावून एक दुसऱ्यामध्ये दरी निर्माण